काल शाळा सुरू झाली आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं पाऊल त्या शाळेकडे वळू लागलं। मी या व्हिडिओच्या माध्यमातून विशेष करून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही एका नोकरदाराचे मुलं आहात, तुम्ही एका कष्टकऱ्याचे मुलं आहात, तुम्ही एका मजुराचे मुलं आहात आणि तुम्ही एका कष्टकरी शेतकऱ्याचे मुलं आहात। या परिस्थितीचं भान तुम्हाला असणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला शिकवताना तुमच्या आई वडिलांनी काय कष्ट केले असतील। ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असेल तो विद्यार्थी 100% यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही। मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विशेष करून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, तुमच्यामध्ये जिद्द आहे, तुमच्यामध्ये अभ्यास करण्याची पराकाष्ठा आहे, फक्त तुम्हाला त्या जिद्दीला जाग करावं लागेल। मग तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कुचंबित झाला असताल, तुम्ही विचार तुमचे विचलित झाले असतील की आता मी तुमची जिद्द कशी जागू करू शकतो। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून विशेष करून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्याची जिद्द जागी करण्याचं काही शेड्यूल सांगतो, कारण की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमची जिद्द जागीच करावं लागेल। तुमची जिद्द यासाठी जागी करावं लागेल त्या कष्टकऱ्या बापासाठी, तुमची जिद्द यासाठी तुम्हाला जागी करावं लागेल त्या नोकरदाराच्या बापासाठी, तुमची जिद्द यासाठी जागी करावं लागेल त्या कामगाराच्या बापासाठी, कारण की तुम्हाला ती जिद्द जागीच करावं लागेल। ती जिद्द जेव्हा तुम्ही जागी करणार नाही, तुमच्या अभ्यासाची जिद्द, त्या जिद्दीला जेव्हा तुम्ही जागे कराल त्यावेळेस निश्चितच तुम्ही 100% आणि 101% तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय किंवा यशस्वीचं शिखर गाठल्याशिवाय मागे बघू शकणार नाहीत, कारण की त्या जिद्दीला जागी करण्याची वेळ आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि ती जिद्द कशी जागी करायची मी तुम्हाला सांगतो। तुमचा शेड्यूलमध्ये, तुमच्या दिवसाच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला थोडी तुमच्या दिवसाच्या दिनकर्मामध्ये थोडा बदल करावा लागेल। तुमची शाळा जर सकाळी असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि मिळेल त्यावेळेस शाळेला जाण्याआधी तुम्हाला अभ्यास करणं अत्यंत काळाची गरज बनलेली आहे, कारण की सध्या सोशल मीडियामुळे, मोबाईलच्या अतिवापरामुळे, संगणकाच्या आणि नेटवर्कच्या अतिवापरामुळे विद्यार्थी अभ्यासापासून दुरावलेला आहे। मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमची जिद्द तुम्हाला जागी करावाच लागेल आणि ती जिद्द कशी जागी करावी लागेल मी सांगू इच्छितो तुम्हाला सकाळी शाळेत जाण्याआधी मिळेल त्यावेळेस तुम्हाला थोडा अभ्यास करून किंवा एक घंटा अर्धा घंटा तुम्हाला अभ्यास करून नंतर तुम्ही आंघोळ करून तुमचं दप्तर घेऊन तुम्ही शाळेला जा। आणि जर तुमच्या आई वडिलांनी ट्युशन लावलं असेल तर त्या ट्युशन मध्ये तुम्ही लक्ष देऊन त्या ट्युशन मध्ये सर लोक जे शिकवतात त्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। मित्रांनो, हीच वेळ आहे तुमच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची। विद्यार्थी मित्रांनो, हीच वेळ आहे तुम्हाला यशस्वीचं शिखर गाठण्याची। विद्यार्थी मित्रांनो, संध्याकाळी शाळेतून 4-5 सायंकाळी तुम्ही शाळेतून वापस आल्याच्या नंतर मिळेल त्यावेळेस तुम्हाला अभ्यासाचं शेड्यूल करावं लागेल, तेव्हाच तुम्ही यशस्वी शिक्षणाचा शिखरावर पोहोचू शकाल आणि शिखर गाठू शकाल। विद्यार्थी मित्रांनो, विशेष करून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी आपलं शेड्यूल चेंजेस केलं पाहिजे। ट्युशनमध्ये जे शिकवतात त्याचं रिव्हिजन घरी आल्यावर केलं पाहिजे, शाळेमध्ये जे शिकवतात त्याचं रिव्हिजन घरी आल्यावर केलं पाहिजे। शाळेतून आल्याच्या नंतर घरी जो तुम्हाला वेळ मिळतो तुम्ही स्वतःला थोडा आत्मसात करा आणि त्या अभ्यासाकडे लक्ष द्या आणि शाळेत जे शिकवतात, ट्युशनमध्ये जे शिकवतात त्याचं रिव्हिजन आणि मनाचं काही रिव्हिजन यामध्ये थोडी भर घाला, निश्चितच तुम्ही 100% यशस्वी व्हाल। कारण की काल नेटचे रिझल्ट लागले, बहुतांश विद्यार्थी शेतकऱ्याचे मुलं होते, बहुतांश विद्यार्थी हे कामगाराचे मुलं होते, बहुतांश विद्यार्थी हे एका नोकरदाराचे मुलं होते आणि बहुतांश विद्यार्थी या महाराष्ट्रात गोरगरीब लोकांचे होते। आणि तुम्हाला जर याच यशस्वी रीतीचं शिखर जर गाठायचं असेल तर तुम्हाला निश्चितच तुमच्या जिद्दीला जागे करणे गरजेचं आहे आणि ज्या वेळेस तुमची जिद्द जागी होईल त्यावेळेस तुम्ही तुमच्या आई वडिलांचे आणि तुमचे स्वप्न निश्चितच पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल। विद्यार्थी मित्रांनो, एवढं बोलतो आणि थांबतो आणि तुम्ही यशस्वी व्हाल ही मनी आशा बाळगतो। जय महाराष्ट्र।